जय श्रीराम मित्रांनो, आज खूप दिवसानंतर या चॅनलवर आलेलो आहे मी. आणि आता आम्ही चाललेलो आहे टिटवाल्याला. संकष्टी चतुर्थी आहे म्हणून दर्शनाला चाललेलो आहे. ऑन द वेच आहे, म्हणजे इथून गावावरनं चाललो आहे मी. आणि गावावरनं आहे कमीत कमी 5-6 किलोमीटर आहे लांब. चालेल, काय करतो रे? आता पोचू आम्ही टिटवाळामध्ये एंटर झालेलोच आहे. म्हणजे आता मंदिराच्या जवळ जाऊ. आज गर्दी खूप असणार आहे. आणि मी घातलेले IITI वाल्यांचे कपडे बघू शकता तुम्ही. तर गाईज आता आम्ही इथे मंदिराच्या इथे पोचलेलो आहे. हा मंदिर गाडी पार्किंगला लावलेले आहे. फक्त 10 ते 12 मिनटं लागलेलं आम्हाला इथे पोचायला. 10-12 मिनटात आम्ही येतो गावावर. नाही ते आता आतमध्ये बघू किती टाईम लागतो दर्शनाला. आता वाजलेले आहेत 8:22. बघू आता किती टाईम लागतो. हा, इथे म्हणजे पूजा वगैरे करायला नवीन गाड्या आलेल्या आहेत काही. राहायचं शॉप बघू शकता तुम्ही. इथून गणपती वगैरे बाय करू शकता. घेतला ना आता दर्शनाच्या लाईन मध्ये आलेलं आहे. आतमध्ये गर्दी असेल. गाइस, स्कॅन दिस QR and send you. दान करू शकता तुम्ही. दान करा. दान सी दिस. माता उभा राहिला. आकाश कहांडे उभा झाले. आता दर्शन झालेलं आहे. आम्ही 8:22 इथे आलतो आणि 8 मिनिटात दर्शन झालेलं आहे. आता 8:30 वाजलेत. आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलोय. मंदिरात शूटिंग जास्त अलाउड नाही. आता आम्ही इथे जाऊ प्रदर्शन बघायला. या आतमध्ये बघू, तुम्हाला दाखवतो. गाईज, इथे आता वेगवेगळ्या प्रकारची वस्तू तुम्ही जे बाय करू शकता. इथे अजून भरपूर वस्तू आहेत, तुम्ही इथे बाय करू शकता. बुक्स पण आहेत. तर गाईज, इथे डेकोरेशन साठी तुम्ही बघू शकता. डेकोरेशनच्या वस्तू. कार डेकोरेशन. आनंदा गाईज, तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गणपतीच्या मूर्त्या वगैरे किंवा इतर देवांच्या मूर्त्या घेऊ शकता. गाईज, आता आम्ही आतमधून बाहेर आलेलो आहे. आणि बाहेर तुम्ही वेगवेगळ्या देवांचे बुक्स वगैरे वाचू शकता. इथे बुक्स आहे. गाईज, इथे मंदिराच्या बाहेर आता बोटिंग आहे, जी की बंद आहे. जी आता बंद आहे. मॉर्निंग मध्ये चालू असते. मध्ये ती पूर्णपणे बंद केली ती. आता चालू आहे. आणि गार्डनही असा एक राऊंड मारू शकता तुम्ही. वॉक करू शकता. अँड दिस इज पार्किंग एरिया. तर आता आमचं लवकर दर्शन झालं कारण की आमचं नशीब चांगलं होतं. आणि बाकी आता आम्ही बघायला गेलो तर आता लाईन लागली खूप मोठी. आमचा 1 मिनिट म्हणजे असा 8 मिनिटात दर्शन झालं. 8 मिनिटात डायरेक्ट दर्शन.
आता भरपूर लाईन आहे, भरपूर आता येतात दर्शनासाठी. आता आम्ही जातोय काहीतरी खातो आणि मग तर गाईज आता आम्ही आलोय पिझ्झा हटच्या बाहेर. आता पिझ्झा हटमधून काहीतरी ऑर्डर करू आणि मग खाऊया. बघू आता काय 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 ऑर्डर करायचं आता बघतो आम्ही. काही चीजी फ्राईज मागवलेला, तो बोलतो मसाल्याचं नाव चीज आहे, फक्त बोलतो वरती चीज नाही येणार. काही याला फक्त हालत लावलं ते हालत. 2 पिझ्झा मागवले, 1 फ्राईज खातो आता मिठ्यानंतर. गाईस थंड आणला होता, आवडला नाही, परत बदलायला गेला बाहेर तो इथे जाताना वापस यायला. तर गाईत पिझ्झा हट मला निघलोय, घरी चाललोय आता. आता घरी जाऊन बोल बोल घरी जाऊन ओरडा भेटणार आहे आम्हाला, कारण की आता आम्ही खाऊन घेऊन आलेलो आहे. घरी गेल्यावर जेवणार नाही आणि एक तर घरी भारी भारी जेवण बनवलेलं असेल. मग गाडी चालू तिने मॅट उठलं ना मी आदली आणि आता काय काय करतो, कुछ नहीं कर सकते. अभी हम टिटवाला में घूम रहे हैं. ज्यूस पिला, ज्यूस पिला दो मौसमी पिता काय ना करत प्यायचा ज्यूस नको नको आता ज्यूस बीस नको. अरे एनर्जी आहे ना. टिटवाला मधून आता बाहेर निघालो आहे टिटवाला मधून. अरे माझा कपडा आलेला आहे. तर काहीच आता आमचं खाऊन झालेलं, आता गाडीला भूक लागलेली आहे. आम्ही इथे आलो आहे CNG पंप. CNG भरेंगे और फिर जाएंगे घर. तर गाईज आता CNG वगैरे सगळा भरून झालेला आहे आणि गाडी फुल झालेली आहे, गाडीचा पोट भरलेला आहे. तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब, चॅनलला ठोकून सबस्क्राईब मारा आणि मोडका ब्लॉग आवडला आणि